शिक्षण क्षेत्र असेल, मेडिकल असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांवर त्याचा परिणाम झालेला आहे. डी.वाय. पाटील तुमचे सुद्धा संबंध बऱ्यापैकी चांगले होते, कसं पाहता याचं? स्वर्गीय डी.वाय. पाटील साहेब यांच्या आत्म्याला सद्गती आणि मोक्ष लाभावा अशी माझी मनोमन प्रार्थना. मला माझा असा एकही वाढदिवस आठवत नाही की ज्या वाढदिवसाला माझा फोन खणखणला आणि डी.वाय. पाटील साहेबांचा आशीर्वादपद फोन आला नाही, असं कधीच झालं नाही. मागचे 2-3 वर्ष त्यांचं प्रकृती अस्वस्थ होती. ते 2-3 वर्ष वगळता अक्षरशः न चुकता वाढदिवसाला ते शुभेच्छा द्यायचे. फार मोठ्या प्रमाणात त्यांचं गोरगरिबांचे ऑपरेशन करण्याच्या बाबतीत मोठं चॅरिटीचं काम होतं. त्याची सगळीच मुलं मग ते माननीय पूर्व गृहमंत्री बंटी पाटील साहेब असतील, अजिंक्य आहेत, विजय आहेत, सगळीच त्यांची मुलं माझे चांगले मित्र आहेत. आणि त्यांनी हा जो डी.वाय. पाटील नावाचा जो काही युनिव्हर्सिटीचा वृक्ष त्यांनी लावलाय, लाखो डॉक्टर्स त्यांनी निर्माण केले, कोट्यावधी लोकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि आयुष्यामध्ये सर्व काही प्राप्त करत असताना गोरगरिबांना डी.वाय. पाटील साहेब कधी विसरले नाहीत. हे त्यांचं विशेष. मी पुन्हा एकदा त्यांच्या आत्म्याला सद्गती आणि शांती लाभो यासाठी मनोमन प्रार्थना करतो. काही जुन्या आठवणी वगैरे? त्यांना अनेकदा भेटलोय मी. एकदा आम्ही अमरनाथला पण यात्रेला जात असताना माझे उज्जैनचे गुरु महाराज प्रमोद शर्माजी होते, आम्ही सगळे होतो. त्याच्यानंतर घरीही भेट झाली. वाढदिवसाच्या निमित्तानं फोन करायचे. त्रिपुराचे गव्हर्नर झाले होते. अतिशय आध्यात्मिक स्वभाव आणि कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन मेहनती स्वभाव आणि त्याचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असं एक व्यक्तित्व होतं. आणि त्यांच्याकडून शिकायचं झालं तर माणसं कशी जपावीत हे डी.वाय. पाटील साहेबांकडून शिकलं पाहिजे. मी तर नौखा आमदार होतो. नौखा आमदार असताना इतक्या मोठ्या व्यक्तीनं वाढदिवसा दिवशी फोन करून शुभेच्छा देणं आणि नंतर माझ्या नवी मुंबईच्या कॉलेजमध्ये आपण एवढ्या एवढ्या शस्त्रक्रिया मोफत करतो, तुमचे काही पेशंट असतील तर पाठवा, असं त्यांनी स्वतःहून सांगणं, अशा अनेक गोष्टी आहेत. पण माणुसकी जपणारा असा फार मोठा एक रत्न महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं रत्न हरपलंय, त्याचं दुःख कायम राहील. आम्ही पाहतो की आदित्य ठाकरेंनी आपण हस्तांतरण करताना आज पाहायला मिळालं, हँडशेक करताना पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेंनी आपण कोणाला पाहायला मिळालं? आदित्य ठाकरे आणि आपण. नाही, आदित्य ठाकरेने सगळ्यांनीच, उलट उद्धव ठाकरेंनी पण यायला पाहिजे होते. एवढ्या मोठ्या उंचीचे डी.वाय. पाटील साहेब आहेत. पण ठीक आहे, आदित्य आलेत. प्रत्येक अनेक राजकारणी सर्वच समाज घटकातली लोक येऊन श्रद्धांजली वाहत आहेत. आपण हस्त आंदोलन केलं. नाही, मैत्री आहेच ना. आदित्य ठाकरेंबरोबर मैत्री तर आहेच. विचारांची लढाई आहे. व्यक्तिगत संबंध सगळ्यांबरोबर चांगले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.